खुसखुशीत असा आवाज येतलोय बघा. जेका खटपट वाटता की बाबा कसे चणे भाजायचे, कसे भरडायचे, आम्ही कधी कामावर येऊन ह्या सगळी प्रोसेस करायची. त्यांच्यासाठी अगदी सहज सुलभ पद्धतीत होय तशी. 1 किलो मध्ये अशा ह्या डाळवाच्या किती करंज्या झाल्या हो वहिनी? 105. हा, आणि साईज आमची वर खाली नाही या, एकदम व्यवस्थित जशी आम्ही तुम्हाला दाखवली ही बघा एवढी. हा, एकसारखे रंगाचे, एक साईजचे. बघा जरा पण पोकळ नाही, पुरेपूर आपला सारण भरलेला. आता तुम्ही अजून छोटी साईज बनवली तर 210 होती. साच्यातल्या करत असाल तर एकच साईजचं प्रमाण होतं. अगदी तुम्ही खरेदी विक्रीला करत तर एकच साच्यातल्या केल्या तर अधिक होतील. मग वजनी प्रमाणे देत असाल की कशा देत असाल ते तुमच्या ह्याच्यावर. काय काय नगवर पण देतात 12 करंजे वगैरे असे, पण आमचे 105 झाले. 1 किलो मध्ये करायचा असेल तर हे आहे, तुम्ही 1 किलोच्या प्रमाणामध्ये हे केलात तर एवढं होणार. आणि वजनानुसार तुम्ही बघा. बघा या डाळवा एका दलिया म्हणतात. सहज किराणा मालाच्या दुकानात भेटतला, तुमका डिमांड मध्ये गावतला, ऑनलाईन काय म्हणते ते ग्रोसरी शॉप मध्ये पण ऑर्डर केला तरी गावतलो. ह्यो आपलो मैदो मी 1 किलो घेतलाय, पण मी डाळवा पण 1 किलो घेतलाय, मैदो पण 1 किलो घेतलाय. आणि सुक्या खोबरा या मी 1/2 किलोच्या वरती म्हणजे 2 वाटे घेतलंय, पूर्ण किसून भाजून घेतलं. कमी जास्त प्रमाण करू हा तुमच्या आवडीनुसार, तुमका किती वयात. गुळ बरोबर 1 किलो दलियाला 1 किलोच घेतलंय. वेलची पावडर, साखर टाकलेली, मनुके तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट घ्या. आम्ही ही भरड दाखवलं पूर्व तयारीमध्ये, तीच घेतलंय मी. आणि हे 50 ग्राम काळे तीळ. हे ह्या रेसिपीक व्हायच. तुमच्याकडे काळे नसतील तर तुम्ही सफेद घातलास तरी चालेल. हे काय सर पिठातले करंजे आपण गणपती गावात भरपूर खातो ना. आपण सगळ्यांका चणे भरडून ते आजकाल काय जमत नाही. ते आता जाता मागे पडला, जाता 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 गेला, जाता गेला. आता म्हणून हे दलिया वापरून करूया. चला बघूया. पण ही होता तेवढीच टेस्टी तशीच सेम. कोण म्हणणार नाही की हे चणे भाजून केलेली की दलिया वापरून केलेली. चला आता ही बघा कढई माझी गरम होती. खोबरा मी भाजून घेतलेले ना, तेव्हा ही कढई गरम होती. म्हणून जी फोडलेली डाळ होती, मी डाळव्याची चकली टाकले, 1 वाटीच घेतलेले. त्याच्यासाठी मी जी वापरले तर ती म्हटले ओपन आता जरा गरम करूया, नाही तर ह्या पाकीट मी असंच वाटतलंय. आता हे डाळवा आपण मिक्सरला वाटून घेतलं तरी पण चालणं गरजेचं आहे. तसा नाही चाललास तरी काय नाही, पण चाललेला बरा. कारण रवला आता वाटतं तर रवला तर वाटून घेऊ घेता. हे बघा केवढा कनेरा. हे बघा कनेर इलो चरचरीत. हे बघा परत आपण लावून घेऊया. आता बघा गुळ घेतलाय मिक्सर मध्ये. आता ह्या काय बारीक करूचा नाही, आम्ही चिरून घेतलंय. आता काय करायचा, आपल्या पिठात घालूचा आणि आपल्या रेसिपी लवकर करूची. असा घ्यायचा गुळ, 1 वाटी घ्यायचा. परत आपला डाळवा वाटलेला आणि ह्या परत वाटून घ्यायचा. ह्या बघा ह्याच्यात गुळ मिक्स नाही आणि ह्याच्यात गुळ मिक्स आहे. बघा परत ह्या एवढा उरला तर घालतोय. आता आपला भाजून घेतलेला सुक्या खोबरा, मनुके, त्याच्यानंतर काजू आणि बदामाची भरड, हे आपले काळे तीळ आणि वेलची पूड. आता घेऊया मिक्स करून. आता ह्या सारण बरोबर अगदी 1 किलोच्या मापाने बरोबर झालेला. आता किती गोड कमी जास्त व्हाय आता तुम्ही बघा. आता आपले काळे तीळ सगळीकडे व्यवस्थित पसरले, म्हणजे आपल्या पिठात गूळ खोबरा सगळा लागला. ह्या घेतल्या मी 2 चमचे तूप. हे बघा 1 चमचा तो पण आता त्याच्यात हे करते. तूप काय तर त्याचा पण त्याका जाऊ दे. मंद आचेवर आपला तूप कडता म्हणजे मोहन तयार होता, तोपर्यंत मी मैदो चाळून घेते. आता 1 किलो पिठात बरोबर म्हणजे 1 किलो आपण सारण तयार केलं तर 1 किलोचा काय झाला नाही. गुळ गुळ घालून तर पोचला आसपास 1.5-2 किलोच्या आसपास पोचला. मंद आचेवर तूप धुवा दिला. आता मी गॅस बंद करते. आता अर्धा किलोचे 2 पिशवे होते, ते मी चाळून बरोबर घेतले.
मैदो बाहेरून आणलेलो असता म्हणून तो चाळूनच घ्यायचो. आपल्याला काय माहिती नसतं आपल्या डोळ्यात एकत काय होतं आणि काय नाही का. बघा चाळून घेतलंय. काहीतरी एक काळा असा कण दिसलो माका. हो बघा. तर चवीपुरता मीठ हातीनच असा मिक्स करून घेते. तुम्ही वाटल्यास सारणामध्ये घातलास तरी चालत, पण पिठात असलेला आवश्यकच आहे. पिठात तरी दोघातल्या एकात तरी. आता या मोहन पहिल्यांदा घेऊया आपण चमच्यान सर्वत्र हे करून. आता मी चमच्यान आधी घेतलंय. आता एवढ्याशा पिठात काय 2 चमचे मोहन काय एवढा गरम लागत नाही. आता फेसून घेऊया पूर्ण असा हातीन चोळून. 2 हातीनच असा घेऊ गोया. मोहन पूर्ण पिठात सर्वत्र असा पसरून चोळून घ्यायचा. मग जेवढा आपला करंजीचा आवरण असता आता खुसखुशीत होता. नाहीतरी लोकांचं पूर्ण गोड गैरसमज आहे की पूर्णाचे करंजे नरम होतात जसजसे जुने होत जातात तसे. पण असा जर तुम्ही मोहन परफेक्ट पिठात चोळलास आणि करंजीची पाती पातळ लाटलास तर तुमची करंजी महिनोभर काय नरम पडायची नाही. आता हे बघा आपला साधाच पाणी आहे, काही गरम वगैरे नाही. आता पाणी घालून घालून आपण हे पीठ मळून घेऊया. हे बघा आता पाणी घालून घालून मैदा आपलं मळून घेत आहे. आता आपलं मैदा मळून झालं. आता ह्यो लगेच आपण करून घ्यायचे करंजे. पण ह्यो सुकात ना. आता जरा थंडी वाऱ्याचे दिवस येले ना, दिवाळी जवळ येली तशी. मग आपण हे कोपडो घालून ठेवायचो आणि आपल्या खये तेवढे बारीक बारीक छोटे गोळे घ्यायचे. सुपारी एवढे, जास्त मोठे नाही, लिंबा एवढे, सुपारी एवढे घ्यायचे. हे बघा असे गोळे करून ठेवायचे. एकट्यांचं करंजे करत असाल तर असे 25-25 गोळे मोजून घ्यायचे आणि करायचे. म्हणजे कसं ते सुकणत नाही आणि तेवढ्याच तेवढे एक टाइम बरोबर जमतं. आता सुपारी एवढं गोळं घेतलंय, पिठात घोळवलंय आणि आता लाटतंय. लाटते वेळी कधी पण कडेने लाटायची. मध्ये जराशी जाड ठेवलास तरी चालत आणि मध्ये अशी फोल्ड होऊ द्यायची नाही. कडेने लाटणीला मारायची कधी पण, कारण आपण किनारीचा आता कापून टाकतो ना म्हणून. लाटून झाली. हे आता आपला सारण अंगठे ठेवायचे. 2 अंगठ्याच्या मधोमध आपला सारण पुरेपूर दाबून भरायचा आणि असा खालच्या बाजू अर्धा चंद्र आपण पाणी लावून घ्यायचा. पाणी किंवा दूध तुम्ही काही लावा आणि हे असं सोईन करून मिटून घ्यायचा. अंगठ्याच्या दाब द्यायचो आणि आपण हे दाबून घ्यायची किनारी. परत उकलून बघायची बरोबर दाबली गेली आहे की नाही. हाताळून बघितली तशी मी काय सगळी नाही उकलत, पण आता तुमका दाखवते उचलून. आणि चिरणा एकदम कडेने चिरून घ्यायची. तिथल्या तिथे बारीक जर लाटलास ना तर तुमका कडेने एवढं चिरण्याचा जास्त भाग येत नाही. मग एकदम पातळ असं धागोच येतात. आणि ही आपली करंजी. आता बघा माझे 10-12 लाटून झाले. आता ते सुकतले. ते न सुकूसाठी त्याच्यावर आपण एक ओलो कपडो ठेवायचं किंवा पेपर ठेवलास तरी चालत. आता मी हे तुमका लगेच तळून दाखवते. 10-12 झाले असते. आता मी 10-12 लाटत होते तोपर्यंत तेल तापला की नाही तर बघूसाठी एवढंसं तुकडो टाकते. नाही तर आपण बघतोच चेक करूसाठी. हे बघा पटकन त्या गोळ्या बुडबुड येले. आता तो वर येऊ कयो इलो बघा, पटकन वर इलो. पुरेपूर आपला तेल तापला. हे बघा त्याका बुडबुडे पण इले. आता मी गॅस करते मंद, म्हणजे मध्येच मीडियमच करते, एकदम बारीक नाही. आता आपले जे करंजे ते एक एक मी आता तेलात सोडते. एका वेळेक आता मी 4 घालून घेते.
ही बघा, ही पलटी मारतली या टोपो, परतूची गरज नाही. व्यवस्थित आपला तेल तापला म्हणजे करंजी घातल्या घातल्या त्याका बरोबर बबल्स सुटले बघा, पापुत्रे फुटले, बबल्स नाही पापुत्रे. आज आपली मंदाचा आता दोन्ही साईडने मी अडतून परतून चांगले शेकून घेतलंय. इतपत कलर असतात बदामी रंग, चार मावतले मावले कोसळले. आवाज इलो खुसखुशीत असा आवाज येतोय बघा. आता तेलात सोडते वेळी बघून घ्यायची, जर सुकले असेल काय असतात म्हणजे आपल्या तेलाचा आणि पिठाचा नुकसान होऊ नये म्हणून चेक करून घ्यायचा. नाही बघा, एका वेळेत आता हे 4 घालून घेतलंय मी. आज आपली मंदच असा आणि आपल्या करंज्यांका पापुद्रे पण सुटतात. दोन्ही बाजून अलटून पलटून चांगले शेकून घ्यायचे. ती बघा परतय तरी तिका तशीच राहायची. हट मारता आता ती, आमच्या आई म्हणता हट मारता थयच राहता, पलटूकच बघत नाही. आता हे आपले शेकान झाले. आता मी 2-2च काढते कारण हे राहूनच नाही पसरतात. बघा आवाज बघा, तेल सगळ्यांनी धुवून घेतलंय घाऱ्यान. आता बघा आमचा बस्तान मांडून बसूचा. आधी जे मी 10-12 केलंय ना एकट्याने, ते आपले तुमका आता दाखवते आणि किती क्रिस्पी झाले ते पण बघा. एकसारखे रंगाचे, एक साईडचे. हा बघा, जरा पण पोकळ नाही, पुरेपूर आपला सारण भरलेला. आणि हो, माझं डायलॉग रवलो मारूचो, आवाज इलो तर कमेंट मध्ये सांगा. क्रुक्कन 1 किलोची करंजी करू बटालियन बघा किती बसली या. 1-2 आणि या शाळेतून येणार ते गोळे करू बसला आणि आयाच्या घाण्यावर उभी आहे तळू. एक करंजे गावनच नाहीत बटालियन असं काढले इकडे बघ, असं काढले भाजले ते. हे बघ अजून एक बटालियन आता टाकला, हे बघ ही अशी टाकणार. हा अशी करंजी टाकणार. हे बघ आता त्यांना परतणार. हे बघ तशी, आणि आता हे मुगे काढणार. आईन दाखवले ना असे शेकायचे असतं. करंजी जी असता ना ती करूक ना नेहमी कंटाळो येता. शेवटा कारण हे जो शेपूट आपण असा कापतो ना, त्या शेवटपर्यंत किती पण केलात ना तरी ह्या शेपूट रवता. सारण संपता पण ह्या शेपूट रवता. तुमच्या बरोबर असं होता काय नाही तर नक्की सांगा. 1 किलोचं घाट घातलो की अशी बटालियन वहिया आणि पाठी बघा ही एकदम सगळ्यात मोठी सुगरण वहिया. असं टाकतोय तिच्याशिवाय आमची रेसिपी मेन काम मी करते. अशी टाकायची आणि अशा उकलायची. हे बघ आता माझं उखाणं रवलेलं ना मग. होय. अरे सोना गोळा दे ग. हा आता मी घेते. हा आता आम्ही कशाचं सारण बनवलं ना त्याच्यावरूनच मी उखाणं घेते. बनवला गुळ आणि खोबऱ्याचं सारण, बनवला गुळ आणि खोबऱ्याचं सारण, श्रीकांतरावांचं नाव घेतं कारण दिवाळी असा कारण. कसं वाटलं उखाणं तो नक्की सांगा खाली कमेंट मध्ये. आणि तुमच्याकडे कुठलं उखाणं असतात ना करंजीवरून दिवाळीवरून तर तो सुद्धा कमेंट करून सांगा. तोपर्यंत मी आपलं पारी लाटून घेतोय फटाफट. 1 किलोचे बनवच्यात ना. मी पण आता घेते, माका बसल्या बसल्या सुचला. मग तुमका पण सुचताला. करंजीचं घातलो घाट, त्याचं सुटलो सुवास आणि त्याचा शांताराव नावाचं नाव घेते तुमच्यासाठी खास.
करंजी शिवाय फराळाचं ताट अपूर्ण. बघा करंजी नसत तर ताट कसा भरलेला दिसत नाही, मोकळा मोकळा वाटतं, म्हणून करंजी खूपच वाई. सुटकेचा एकदा तो श्वास घेतला कसं ग हश 3 तास लागले तो श्वास घेऊ. 3 तास अथक परिश्रम करून या मिशन कम्प्लीट झाला करंजाचा. एक आणि किलो माणसं मैदा. होती 3 तासात 4. हा. एक गोळे बनवू, एक तळू, आणि एक दोन लाटू आणि भरू. बरोबर असे म्हणजे म्हणून म्हटलं ना करंजीचं घाट घालूचो ना तर मदत ही लागतात आणि हो फराळ करूचो तो शेवटाक. हा आणि असं यो आमचं झटपट न होणार फराळ. हा तुमका कसं वाटलं एरवी झटपट झटपट म्हणजे केलं आणखीन. जर आणखीन आम्ही जर चणे भाजून भरडून वगैरे केलं असं तर भरपूर वेळ लागली, प्रोसेस लांबली असती. पण तरी पण त्यातल्या त्यात 3 तासात आवरून घेतलं. शॉर्टकट मध्ये डाळव्यासाठी पटकन झाले असे एक करंजी. तुम्ही पण ह्या दिवाळीत नक्की करून बघा आणि परत हो झाले किती 1 किलो मध्ये 105 झाले. तर आपण परत सांगते प्रमाण बरोबर. डाळवा 1 किलो, गुळ 1 किलो आणि करंजाचा पीठ सुद्धा 1 किलो. त्याच्यात 105 करंजे झाले. वजनी माप सांगायचं तर वजन काटून शोधूच लागतो ना. नाही आता जाऊचा लागतं खाली ता जाऊ दे. पण हे आमचे करंजे झाले पण एकदम क्रिस्पी. बाहेरगाव चाललो ताटा. चला आता हे कसे वाटले ही रेसिपी, नवीनच असा रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा. जाता जाता आमचा परब किचन लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी खायला बघता हो सांगा. आवडली तर नक्की एक लाईक बनताय ना. नको 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 आम्ही देवाला दाखवतो म्हणून टेस्टच नाही. आणि रेसिपी आवडली तर शेअर करा. धन्यवाद.